पुण्यात उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या। भाजपवरील टीकेचे जुने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अर्ज माघारीची वेळ। ट्रोलर्स विरोधात पूजा मोरेंची पोलिसात तक्रार। गुन्हेगारांना राष्ट्रवादीतून उमेदवारी नाही, खरातांसोबत युती, कुणाला जागा द्याव्या हा त्यांचा प्रश्न। गुंड गजा मारण्याची पत्नी आणि आंदेकरच्या उमेदवारीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण, तर दादांशी चर्चा करून सविस्तर बोलेन खरातांची प्रतिक्रिया। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत रस्सीखेच शिगेला। पक्षातीलच इच्छुक उमेदवारानं दुसऱ्याचा एबी फॉर्म गिळला तर फॉर्म माझ्याकडून फाटला म्हणत उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळेंचा आरोप फेटाळला। मुंबईत एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून भाजपचा इच्छुक उमेदवार गायब। दत्ता केळुसकर नॉट रिचेबल झाल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली। निवडणूक आयोगाकडून शिल्पा केळुसकरांचा अर्ज वैध। उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचं नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन। प्रभाग क्रमांक 29 मधून सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक यांचा अर्ज भाजपकडून ग्राह्य। शहाणे अपक्ष लढण्यावर ठाम। अहिल्यानगर पालिकेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब। कुटुंबाशीही संपर्क नाही, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अपहरण केल्याचा संशय। निवडणुकीचं तिकीट देण्यासाठी अशोक चव्हाण यांनी 50 लाख घेतले। माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांचा आरोप, तर 50 वर्षाच्या कारकिर्दीत आतापर्यंत कुणालाही पैसे मागितले नाही, चव्हाणांनी आरोप फेटाळला। महापालिका निवडणुकीत आतापर्यंत 20 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक 10, शिंदेंचे 7, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर मालेगावमधील इस्लाम पार्टीच्या एका उमेदवाराचा विजय। बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजप शिवसेना युतीची खलबत। शिंदेंच्या निवासस्थानी बैठकांना वेग। कल्याण डोंबिवलीप्रमाणे ठाण्यातही महायुतीचे उमेदवार कसे बिनविरोध निवडून येतील यासाठी प्रयत्न। बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात। मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांशी संवाद। अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची समजूत काढणार। मुंबईतील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची घेतली भेट। तुम्हाला ऑफर येतील, पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं आवाहन। तर शर्मिला ठाकरेंकडून उमेदवारांचं औक्षण। शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची 3.5 तास बैठक। वचननामा आणि संभाव्य सभांबाबत चर्चा। बंडखोरांसंदर्भात स्थानिक पातळीवर लक्ष देण्याच्या अनुषंगानं ही चर्चा। नमस्कार, मी श्रुती राहुल। बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते।